नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत मस्त अशी थंडगार मलाई लस्सी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे मलाई लस्सीसाठी दही लावणार आहे। त्याच्यासाठी मी फुल क्रीमचं 1 लिटर दूध घेतलं। तर मी इथे गॅसवर आता याला उकळी काढून घेणार आहे। गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवली आहे। आता हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे। आता एक 5 मिनिटानंतर याला उकळी यायला लागली। आता आपण चमच्याने असं हलवून घेऊया याला, म्हणजे उतू जाणार नाही। आता बघा याला चांगलं असं दूध उकळायला लागलं। असं हलवत हलवत आपण एक चांगलं 3-4 मिनिटं दूध उकळून घेऊया। आता मस्त असं दूध आपलं उकळलंय। आता याला आपण थंड करून घेऊया। गॅस बंद केलं मी। आता याला मी एक 3 ते 4 तास रूम टेम्परेचरवर थंड करून घेतलं। चांगलं कोमट झालं दूध। आता आपण याला वरची जी साय जमा झाली आहे ना ती आपण जरासे साईडला करून घेऊया। आणि आता याच्यामध्ये आपण थोडं 1-2 चमचे मी दही घेतलं, इथं चांगलं फेटून घेतलं। आता आपण हे दही अलगद असं दुधामध्ये मिक्स करून घेऊया। साय इकडे तिकडे हलवायच्या अगोदर आपण साईडनं असं दही घालून मिक्स करून घेऊया। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि एक 8 ते 10 तासासाठी दही लागण्यासाठी असंच रूम टेम्परेचरवर ठेवून देऊया। आता इथे मी 8 ते 10 तासानंतर बघा याच्यावरचं झाकण काढलं। मस्त असं दही लागलं आपलं। आता याच्यावरती जी मलाई आहे ना ती आपण काढून घेऊया। हे बघा याच्यावर वरती अशी मलाई जमा झाली आहे। ही आपण एका वाटीमध्ये आता काढून घेऊया। आता एका बाउलमध्ये हे दही मी काढून घेणार आहे। आता मी याच्यातलं जवळजवळ अर्धा लिटर असं होईल एवढं दही एका बाउलमध्ये काढून घेतलं। त्याच्यामध्ये मी 1 वाटीभर पिठी साखर घातली। 1 पाव चमचा होईल एवढी मी वेलची पूड घातली याच्यामध्ये। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। आता ही पिठी साखर आपण दह्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता आपण याला चांगलं घुसळून घेऊया। इथे तुम्ही रवीने जरी घुसळून घेतलं तरी चालेल। आता मी ते चांगलं घुसळून घेतले। मस्त अशी आपली लस्सी इथे तयार झाली। आता आपण एक ग्लासमध्ये काढून घेऊया। आता तुम्हाला जर थंड लस्सी पाहिजे असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जरी खाल्ली तरी चालेल, किंवा याच्यामध्ये बर्फाचे खडे घातले तरी चालतील। आता मी वरची जी मलाई काढून ठेवली होती ती याच्यावर घालणार आहे। वरून थोडेसे ड्रायफ्रूट, थोडंसं केशर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल। मस्त अशी आपली इथे थंडगार मलाई लस्सी तयार झाली। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।